नमस्कार मित्रांनो. वैवाहिक सहजीवनामध्ये पतीची कर्क राशी असेल आणि पत्नीची वृषभ रास असेल, तर त्यांचं जे वैवाहिक जीवन असेल हे कशा प्रकारे पुढे जाऊ शकेल, याचप्रमाणे डिवोर्स किंवा घटस्फोट होण्याची संभावना किती असू शकेल, या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर डिवोर्स किंवा घटस्फोट जो आहे, ही काही घटना नाही की जी एकाच दिवसामध्ये घडते. यामध्ये कित्येक वेळा तुमचे विचार, तुमच्या अपेक्षा, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, एकंदरीत व्यक्तिमत्व हे बऱ्याच प्रमाणात महत्त्वाचं ठरतं. कारण घटस्फोट होण्यामागे तुमचा जो स्वभाव असतो, तुमच्या स्वभावातली असलेली लवचिकता असते किंवा ॲडजस्ट करण्याचा जो भाग आहे, तो सर्वात जास्त महत्त्वाचा ठरतो. किंवा तुम्ही दुसऱ्याला किती सेल्फ रिस्पेक्ट देता, हे सुद्धा तेवढंच महत्त्वपूर्ण ठरतं. एकंदरीतच जर का तुम्हाला स्वतःच्या व्यक्तिमत्वाबद्दल किंवा दुसऱ्याच्या व्यक्तिमत्वाबद्दल संपूर्ण जाण असेल, तर अर्थातच डिवोर्स होणं हे जवळजवळ आपल्याला टाळता येऊ शकेल. तर एकंदरीत आपल्याला सुरुवातीला या दोघांचं जे व्यक्तिमत्व आहे, हे जाणून घेणं गरजेचं ठरेल. कर्क राशीचे जे पती आहे किंवा कर्क राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये चतुर्थ स्थानामध्ये येणारी ही रास आहे, स्त्री रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो चंद्र आहे. या राशीचं जे तत्व आहे ते जलतत्व आहे आणि ही जी रास आहे ही चरस्वरूप रास आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की कर्क राशीच्या पतीमध्ये किंवा पुरुषांमध्ये दिसून येते ते म्हणजे त्यांचं सौंदर्य किंवा त्यांचं व्यक्तिमत्व. अतिशय लोभसवाणं आणि आकर्षक अशा प्रकारचं यांचं व्यक्तिमत्व असतं. त्याबरोबरीने त्यांचं राहणीमान सुद्धा सुव्यवस्थित, नीटनेटकं, टापटीपणे स्वच्छ असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाबरोबरच त्यांचं जे वागणं बोलणं आहे ते सुद्धा अतिशय व्यवस्थित असं, कल्चर्ड असतात. महत्त्वाचं म्हणजे त्यांना बोलायला खूप आवडतं आणि त्यांचं बोलणं असतं हे बऱ्याचसं भावनिक असतं आणि त्यामुळे लगेचच्या लगेच समोरच्यावरती इम्प्रेशन टाकणारं असतं. समोरच्याबरोबर लागेबांधे यांचे लवकर जुळून येतात, तार यांच्या लवकर जुळून येतात आणि कुठल्याही विषयावरती अगदी भरपूर वेळ बोलण्याची जी ताकद आहे किंवा जी समज आहे किंवा सवय आहे, ती कर्क राशीच्या पुरुषांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येतं. आता याबरोबरच भावुक जास्त असतात. छोट्या मोठ्या गोष्टींचे परिणाम यांच्यावरती लवकर होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरच्या व्यक्तीशी ज्यांचं जे अटॅचमेंट असतं हे सर्वात जास्त दिसून येतं. ते एवढ्या प्रमाणात असतं की स्वतःच्या आयुष्यामध्ये जरी त्यांच्या दुःख असली आणि घरातल्या व्यक्तींमध्ये काही प्रॉब्लेम नसले, घरामध्ये काही प्रॉब्लेम असेल, तर ते खुश असतात. आणि नेमकी उलट सुद्धा परिस्थिती असते की यांच्या जीवनात सगळं व्यवस्थित चाललेलं असेल आणि घरात कुठल्याही व्यक्तीच्या जीवनामध्ये काही समस्या असतील तर त्याचा ते विचार जास्त करतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांची जी माता असते किंवा यांच्या आईबरोबर त्यांचे जे ऋणानुबंध असतात हे अगदी वरच्या पातळीवरती असतात. म्हणजे केवळ आणि केवळ नजरेतून असते एकमेकांचे दुःख जाणून घेऊ शकतात. यांची आईसुद्धा यांच्यावर थोडंसं जास्तच प्रेम करणारी असते. त्याच्यामुळे अटॅचमेंट दोघांचं जबरदस्त असतं. घरच्या व्यक्तींचा प्रभाव किंवा घरच्या चालीरीतींचा, रूढीचा जो प्रभाव असतो, हा प्रभाव कर्क राशीच्या पुरुषांवरती जबरदस्त दिसून येतो. अर्थात त्यांच्यापासून ते लांब होणं जवळजवळ कठीण असतं. म्हणजेच कर्क राशीचे जे पुरुष असतात त्यांना घरातली कामं करणं याच्यामध्ये सुद्धा काही गैर वाटत नाही, जी की खरी तर चांगली गोष्ट आहे. तर त्या अन्वये थोडंसं हा प्रकार दिसून येतो आणि डेलिकेट असतात नेचरने, थोडेसे नाजूक असतात. छोट्या मोठ्या गोष्टींचा मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांच्यावरती परिणाम थोडा जास्त असतो. एवढं असलं तरी कार्य करण्याची, कष्ट करण्याची जी ताकद आहे ही कर्क राशीच्या पुरुषांमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतं. आणि त्याच्या जोडीला पैसे कुठे, कधी, कसे खर्च करायचे, कशा प्रकारे कमवायचे आणि कशा प्रकारे गुंतवणूक करायची, याचं भानही त्यांना उत्तम प्रकारे असतं. बऱ्याच वेळेस कर्क राशीचे जे पुरुष असतात त्यांचं एकापेक्षा जास्त उत्पन्नाचे स्रोत असतात. कारण पैशाचं महत्त्व किती आहे, पैसे किती महत्त्वाचे ठरतात हे ना चांगलं ठाऊक असतं आणि कुठल्याही प्रकारचं काम करायला ते तयार असतं. म्हणजे काम करण्याच्या बाबतीमध्ये आपल्याला एकाच प्रकारचं काम आवडतं किंवा अशा प्रकारचं जे काम आपल्याला आवडतं तेच आपण करू, असं काही खाक्या कर्क राशीच्या पुरुषांमध्ये दिसून येत नाही की ही जी गोष्ट ती खूप चांगली आहे. आणि ॲडजस्ट करायला ही माणसं लगेचच्या लगेच तयार होतात. आणि वैवाहिक जीवनामध्ये ॲडजस्ट करणं हे सगळ्यात महत्त्वाचं ठरतं. जसं की कर्क राशीमध्ये एकंदरीत 3 नक्षत्र आहेत: पुनर्वसू, पुष्य आणि आश्लेषा. पैकी पुनर्वसू नक्षत्राचं जे शेवटचं चरण आहे ते कर्क राशीमध्ये येतं आणि पुनर्वसू नक्षत्राचे जे पुरुष असतात हे बऱ्याच प्रमाणात फ्लेक्झिबल असतात, नाजूक प्रकृतीचे असतात. स्वतःचे निर्णय स्वतः घेणं कधी कधी यांना थोडंसं कठीण होऊन बसतं. बिनधास्तपणा यांच्या वृत्तीमध्ये नसतो आणि देवभोळे असतात, देवावरती विश्वास ठेवणारे असतात, सरळ मार्गी असतात. घरच्या लोकांचा पगडा यांच्याकडे जास्त असतो आणि घरच्या लोकांची केअर करणं यांच्यामध्ये जास्त दिसून येतं. आणि थोडंसं मेहनत केली की लवकर थकून जाणं, दमून जाणं हा भाग सुद्धा यांच्यामध्ये थोडा दिसून येतो. पण तो मेहनती मात्र असतात. पण कधी कधी शारीरिक दृष्टीने थोडेसे त्रास होऊ शकतात. अर्थात असं जरी असलं तरी भाग्याची साथ यांना उत्तम प्रकारे लाभते. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. कारण पुनर्वसू नक्षत्राचे जे पुरुष असतात, खास करून कर्क राशीच्या संदर्भात, यांच्याकडे जरी तुम्हाला बाकीच्या गोष्टी कमी दिसल्या तरी जीवनामध्ये अगदी व्यवस्थितपणे स्थावरता त्यांना आलेली दिसेल, जी की खूप चांगली आणि महत्त्वपूर्ण गोष्ट आहे.
यानंतर आपण चर्चा करू पुष्य नक्षत्राबद्दल. पुष्य नक्षत्राचे जे पुरुष असतात हे थोडे शांत असतात, फार जास्त बोलणारे नसतात. जसं की पुनर्वसू नक्षत्राचे पुरुष हे बोलके असतात. तेवढा प्रकार पुष्य नक्षत्राच्या पुरुषांमध्ये दिसून येत नाहीत, परंतु त्यांच्यामध्ये जे मॅच्युरिटी असते ती जबरदस्त असते आणि जबाबदारी घेऊन पुढे जाणं यांच्या खांद्यावरती घरातल्या कुठल्या ना कुठल्या व्यक्तीची जबाबदारी ही येताना दिसतेच, जी की खूप वेगळी गोष्ट आहे, पण ते घेतात आणि लिडरशिप क्वालिटीज सुद्धा यांच्यामध्ये खूप चांगले असतात. कुठल्याही प्रकारचं जरी संकट आलं तरी त्याला धीरोदात्तपणे त्याचा सामना करणं आणि ते निभावण्याने त्याच्यातून मार्ग काढणं हा भाग पुष्य नक्षत्राच्या पुरुषांमध्ये दिसून येतो. अर्थात यांच्यामध्ये थोडा रूढी परंपराचा प्रभाव यांच्यावर दिसून येतो. आश्लेषा नक्षत्राच्या बाबतीत गोष्ट थोडीशी वेगळी आहे. आश्लेषा नक्षत्राचे पुरुष हे जास्त बोलके असतात. कुठल्याही छोट्या मोठ्या जरी संकट आलं तर त्यामुळे थोडेसे बिथरले जातात, थोडंसं स्ट्रेस लवकर घेतात आणि त्यामुळे कधी कधी यांचे निर्णय सुद्धा चुकू शकतात. अर्थात जीवनामध्ये थोडासा जास्त संघर्ष करावा लागतो. आईचं सुख कमी मिळणं, आईपासून लांब राहावं लागणं किंवा कुटुंबापासून लांब राहावं लागणं हा प्रकार थोडासा आश्लेषा नक्षत्रांच्या पुरुषामध्ये थोडासा दिसून येतो. एकंदरीत सांगायचं झालं तर थोडंसं ॲडजस्ट करणारी ही रास आहे, नाजूक आहे, देवहोळी आहे, कष्टकरी आहे आणि म्हणजे संपूर्ण जी कर्क रास आहे याच्यामध्ये प्रॅक्टिकलपणा किंवा व्यवहारीपणा हा चांगला दिसून येतो. होमसिकपणा सुद्धा यांच्यामध्ये थोडासा जास्त दिसून येतो. आता आपण चर्चा करू वृषभ राशीची जी स्त्री आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं. वृषभ राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये द्वितीय स्थानामध्ये येणारी रास आहे, स्त्री रास आहे. राशीचा जो स्वामी आहे तो शुक्र आहे. राशीचं जे तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे आणि जी रास आहे ही स्थिर स्वरूप रास आहे. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट जी की वृषभ राशीच्या स्त्रियांमध्ये दिसून येते ते म्हणजे त्यांची संवाद साधण्याची कला, बोलकेपणा हा खूपच चांगला असतो. परंतु बोलके जरी असलं तरी उघडलेल्या नळाप्रमाणे वाहत राहणं हे ह्यांना अजिबात आवडत नाही की त्याच्या ते स्वभावात नसतं. मात्र एखादी गोष्ट अगदी व्यवस्थितपणे समोरच्याला समजावून सांगणं, त्याला समजेल अशा भाषेमध्ये बोलून दाखवणं, हसत बोलणं, विनोदाने म्हणणं, विडंबनात्मक बोलणं, सहज सुंदर संवाद साधणं हा जो भाग आहे हा भाग वृषभ राशीच्या स्त्रियांमध्ये अतिशय चांगला असतो. आवाजाचा कंप सुद्धा यांचा अतिशय चांगला असतो. याच्याच जोडीला त्यांचं राहणीमान खूप चांगलं असतं. सोबर फॅशन करणं त्यांना आवडतं. असं जरी असलं म्हणजे उंची राहण्यामानाप्रती यांचं आकर्षण असतं, नीटनेटके व्यवस्थित राहतात. या सर्वांना अधिभौतिक सुखाची सुद्धा आवड यांच्यामध्ये खूप चांगली असते. दागदागिन्यांची आवड असते, परफ्यूमची आवड असते, फुलांची आवड असते. तर व्यवस्थित राहणं हा या राशीच्या स्त्रीचा थोडासा आंतरिक भाग आहे किंवा त्यांचा तो महत्त्वाची गोष्ट आहे त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वातली. असं जरी असलं तरी खर्चिक नसतात. म्हणजेच कुठे कधी काय खर्च करायचा, कशा प्रकारे इन्कम करायचे, कशा प्रकारे पैसे वाचवायचे हे त्यांना चांगल्या प्रकारे ठाऊक असतं. कष्ट करण्याची तयारी यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारची दिसून येते. म्हणजे यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वावरून तुम्हाला समजणार नाहीत की वैयक्तिक जीवनामध्ये हे किती संघर्ष करतात किंवा किती मेहनत करतायत. चिवटपणा, चिकाटीपणा, एखादी गोष्ट सतत कित्येक वर्ष करण्याची जी ताकद आहे ही ताकद वृषभ राशीच्या स्त्रीमध्ये खूप चांगल्या प्रकारचे दिसून येतं. अर्थात त्यांच्यामध्ये थोडंसं कधी कधी राग किंवा इगो असू शकतो, अगदी सटल, अगदी सूक्ष्म स्वरूपात तो इगो कधी कधी बाहेर येऊ शकतो. परंतु एकंदरीत यांचं वागणं बोलणं हे अतिशय चांगलं असतं, दिलखुलास असतं आणि डिप्लोमसी यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतं. हट्टीपणा, आपल्या मतावर ठाम राहणं, आपल्या मताशी तडजोड न करणं हा भाग कधी कधी यांच्या वृत्तीमध्ये दिसून येऊ शकतो. आता त्याचा फारसा मोठा परिणाम वैवाहिक जीवनावरती होणं थोडंसं कठीण होऊन बसतं, परंतु या गोष्टीवर थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. ठाणपणाची आवड असते, व्यवस्थित राहण्यामानाची आवड असते, पैसे यांच्याकडे असते तर ते खुश असतात. म्हणजे हा एक सगळ्यात महत्त्वाचा गुण आहे. शॉपिंग वगैरे करणं यांना तसं थोडंसं आवडतं. राहणीमान सुव्यवस्थित, नीटनेटकं, टापटीप आणि सुंदर अशा प्रकारचं असतं. साधारणतः वृषभ राशीमध्ये एकंदरीत 3 नक्षत्र आहेत, कृत्तिका, रोहिणी आणि मृगशीर्ष. कृत्तिका नक्षत्राचे जे 3 चरण आहेत हे वृषभ राशीमध्ये येतात. तो जो मगाशी जो गुण सांगितला, हट्टीपणा, आपल्या मतावर ठाम राहणं, आपल्या मताशी तडजोड न करणं किंवा कधी कधी वाणीमध्ये तिखटपणा येणं, तर हा जो भाग आहे हा भाग कृत्तिका नक्षत्राच्या स्त्रीमध्ये थोडासा जास्त दिसून येतं. कधी यांची वाणी टोकाची होऊ शकते. अर्थात याकडे लक्ष देणं गरजेचं राहील, कारण त्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये त्रास होऊ शकतात किंवा कुठल्याही प्रकारच्या रिलेशनशिपमध्ये ही जी गोष्ट आहे तरी त्रासदायक होऊ शकते. पण तो यांच्यामध्ये दमखम खूप चांगला असतो. कार्य करण्याची शक्ती किंवा चिकाटी किंवा मेहनतीपणा हा अतिशय चांगला असतो, जी की खूप चांगली गोष्ट आहे. रोहिणी नक्षत्राच्या बाबतीत गोष्ट थोडीशी वेगळी असते. वृषभ राशीबद्दल साधारणपणे जे आपण ऐकतो की लॅविश लाईफस्टाईलकडे, उंची राहण्यामानाकडे आवड, खाल्या पिण्याची आवड, कपड्या लत्याची आवड किंवा दागदागिन्यांची आवड, अगदी सोपं म्हणजे अधिभौतिक सुखाची आवड, तर आणि थोडासा लेझीनेस वगैरे हा जो भाग आहे भाग रोहिणी नक्षत्राच्या स्त्रीमध्ये दिसून येतो आणि लाडामध्ये वाढलेली ही रास आहे. दुसरी जी आणि महत्त्वाचं म्हणजे रोहिणी नक्षत्राची स्त्री आहे ही थोडीशी लकी आहे असं म्हणायला पण काय हरकत नाही. का त्यांचा जो स्वभाव आहे, त्यांचा एकत्रित जीवनाकडे जो बघण्याचा दृष्टिकोन, तशाच प्रकारचं जीवन त्यांना लाभतं सुद्धा. मृग नक्षत्राचे पहिले जे 2 चरण आहेत हे
वृषभ राशीमध्ये येतात. अर्थात मृग नक्षत्राची स्त्री आहे त्यांचं बोलण्यावरती अतिशय चांगल्या प्रकारे नियंत्रण असतं. त्यांना वाचनाची खूप आवड असते, ज्ञानाबद्दल खूप आवड असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जबरदस्त अलर्ट असतात. छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा ते लगेचच्या लगेच हेरू शकतात. बॉडी लँग्वेज लगेचच्या लगेच ते पाहू शकतात, ओळखू शकतात. एखाद्याच्या मनात काय चाललंय, काय दडलंय, कशा प्रकारे तो विचार करू शकतो, एखाद्याची पर्सनॅलिटी कशा प्रकारची आहे. आणि एकंदरीतच हा जो भाग आहे चिकित्सक चौकसपणा तो मृग नक्षत्राच्या स्त्रीमध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येतो. आणि मृग नक्षत्राची जी स्त्री आहे ही ॲक्टिव्ह सुद्धा असते. त्यांना साधारणतः ज्याला आपण जनरल नॉलेज वगैरे हे चांगलं ठाऊक असतं. एकंदरीतच तुम्हाला आतापर्यंत समजलं असेल की वृषभ राशी जी स्त्री आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं. जसं आपण चर्चा करतो की कर्क राशीचे जे पुरुष किंवा पती आहेत आणि वृषभ राशीची स्त्री वैवाहिक जीवनात असतील तर डिवोर्सची संभावना कुठल्या गोष्टीवरती ठरू शकते. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे वृषभ राशी करता आहे ती म्हणजे चुकूनही किंवा मस्करीतही किंवा गमतीतही तुमचे कर्क राशीचे जे पुरुष असतात त्यांच्या घरातल्या व्यक्तींपर्यंत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या मातेबद्दल काहीही बोलू नका. चुकून जरी तुमचा वाकडा शब्द गेला, गमतीतही जर का वाकडा शब्द गेला तर तो एकच शब्द घेऊन जे कर्क राशीचे पुरुष आहेत ते चालतील आणि त्यांच्यासाठी तो इन्सल्टिंग असतं. त्यांच्यासाठी त्यांच्या आत्मसन्मानाला धक्का लागण्यासारखा तो प्रसंग असतो. या गोष्टीमध्ये ते तडजोड करणं जवळजवळ कठीण आहे. ही गोष्ट सांभाळणं थोडंसं गरजेचं राहील. त्याचप्रमाणे वृषभ राशीचे कधी कधी जो खर्चिक स्वभाव असतो हा खर्चिक स्वभाव सुद्धा कर्क राशीच्या पुरुषांना मानवत नाही, आवडत नाही, त्याचा त्यांना त्रास होऊ शकतो. ही गोष्ट थोडीशी महत्त्वाची आहे. याचप्रमाणे कर्क राशीचे जे पुरुष असतात हे कधी कधी बोलण्यात थोडंसं टोक गाठू शकतात. अर्थात ह्या गोष्टीकडे लक्ष देणं थोडंसं गरजेचं राहील, कारण वृषभ राशीच्या स्त्रीसाठी त्यांचा जो आत्मसन्मान आहे हा फार महत्त्वाचा आहे. हट्टी जर रास आहे, तुम्हाला थोडंसं त्यांचे जे छोटे मोठे लाड वगैरे असतात किंवा त्यांच्या ज्या मागण्या असतात त्या तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. कधी कधी मगाशी सांगितल्याप्रमाणे अतिशय सूक्ष्म प्रमाणात हट्टीपणा किंवा इगोचा भाग हा वृषभ राशीच्या स्त्रीमध्ये दिसून येऊ शकतो आणि त्यामुळे म्हणजे कधी कधी तो इगो अगदी क्षुल्लक असतो, अगदी क्षुल्लक करण्यासाठी असतो. परंतु वृषभ राशीच्या स्त्रिया ही तोच इगो पकडून चालतात आणि कधी कधी टोक सुद्धा गाठू शकतात. अर्थात आत्तापर्यंत जे मुद्दे सांगितले सगळे मुद्दे साधारणतः तुम्हाला ॲडजस्ट करण्यासारखे आहेत. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कामजीवनाबद्दल. कामजीवनाच्या बाबतीमध्ये कर्क राशीचे जे पुरुष असतात हे थोडेसे कमी असू शकतात किंवा त्याबद्दल त्यांचं जे अट्रॅक्शन आहे ते थोडंसं कमी असू शकतं. परंतु वृषभ राशीच्या स्त्रीमध्ये याचं अट्रॅक्शन जे आहे ते हेल्दी असू शकतं. अर्थात या कारणामुळे सुद्धा तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये छोटी मोठी वादळं येऊ शकतात. याकडे लक्ष देणं थोडंसं गरजेचं राहील. आता इथे कर्क राशीमधील जे आश्लेषा नक्षत्र आहे आणि वृषभ राशीमधलं जे कृतिका नक्षत्र आहे हे समजा वैवाहिक जीवनात असेल तर समजून चला की वादविवाद किंवा खटके उडणं हे जवळजवळ बाउंड टू हॅपन म्हणजे होणारच आहे. तर ही जी 2 नक्षत्र आता राक्षस घेणे त्यातल्या त्यात जे कृतिका नक्षत्र हे जास्त तिखट आहे, त्यामुळे वादविवादाची शक्यता जास्त होते. तर ज्या वेळेस तुम्ही वैवाहिक जीवनाबद्दल असा विचार करा त्यावेळेस तुमच्या पत्रिकेत या 2 राशीमध्ये नक्षत्र किंवा बाकीचे जे जे ग्रह नक्षत्र आहेत त्यांचा सुद्धा विचार करणं आवश्यक राहील. तर मित्रांनो साधारणतः या दोन्ही राशीमध्ये म्हणजे कर्क राशीचे पुरुष आणि वृषभ राशीची जी स्त्री आहे यांच्यामध्ये घटस्फोट होण्याची संभावना बऱ्याच प्रमाणात कमी असते. आणि वृषभ राशीची स्त्री आहे ती आपले सगळे लाड जे आहेत ते कर्क राशीच्या पुरुषाकडून पूर्ण करून घेते. हा एक त्याच्यातला भाग आहे. परंतु असं जरी असलं तरी त्यांच्या जीवनात फार मोठी काही वादळ किंवा संकट येण्याची शक्यता कमी. परंतु याबरोबर तुमच्या पत्रिकेमध्ये बाकीचे ग्रह किंवा साधारणतः शुक्र कसा आहे, कोणत्या राशी नक्षत्रात आहे हे सुद्धा पाहणं थोडंसं गरजेचं ठरेल. या व्यतिरिक्त जर काय प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये येत असेल त्याकरता तुमची कुंडली पाहणं गरजेचं ठरेल. तर मित्रांनो हे होतं कर्क राशीचे पती आणि वृषभ राशीचे पत्नी जर का वैवाहिक सहजीवनामध्ये असतील तर त्यांचं वैवाहिक सहजीवनामध्ये घटस्फोट किंवा डिवोर्स होण्याची संभावना किती असेल आणि कोणत्या प्रकारची असेल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.